हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.4 मध्ये लास्ट जो पार्ट आहे क्वेश्चन नंबर 4 तो घेणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये स्पेशली क्वेश्चन्स आहेत डिफरन्शिएट द गिवन विथ रिस्पेक्ट टू गिवन. फंक्शन जे दिलेले आहेत त्याला आपल्याला डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ते पहिलं एक्झाम्पल आहे. याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये डिफरन्शिएट एक्स and y both are parametric functions with respect to the parameter, and then we have to differentiate it and find derivative dy by dx. इथं आपल्याला x आणि y ने देता फंक्शन्स दिले. फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शनचे डिफरन्शिएशन काढायचे आणि डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड असं दिलेलं आहे. सगळे एक्झाम्पल आपण इथे घेणार आहोत. 8 एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट एक्स साइन एक्स. फर्स्ट फंक्शन आहे एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. आता आपण एक्स साइन एक्सला एक व्हेरिएबल आणि टॅन एक्ससाठी दुसरा व्हेरिएबल सपोज करायचं आहे. लेट इट बी यू पी और पी एम एंड समथिंग. सो लेट यू इज इक्वल टू एक्स साइन एक्स अँड व्ही इज इक्वल टू टॅन एक्स. आपण सपोज केले दोन्ही व्हेरिएबल्स सपोज करायचे यू आणि व्ही फॉर फर्स्ट फंक्शन अँड सेकंड फंक्शन. त्याचप्रमाणे आता पुढे आपण डिफरन्शिएशन घेऊया. आपल्याला फायनली डी यू बाय डी व्ही ही व्हॅल्यू काढायची. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स आणि साइन एक्सचा इथे प्रोडक्ट दिसतोय. So using product rule, x as it is, derivative of sin is cos x plus cos x as it is, derivative of x is 1. And this du by dx का है x cos x plus x cos x plus sin x as it is, derivative of x is 1. So x cos x plus sin x हा आपला du by dx आहे. आता आपला dv by dx काय करता है? So dv by dx is equal to derivative of tan x is sec square x. Now we have to find du by dv. Now du by dv is equal to मेरा पैरामीट्रिक फॉर्म चा थ्योरम माहिती आहे. It is du by dx upon dv by dx. dv by dx या दोघांचं डिव्हिजन घेतलं की आपल्याला रिक्वायर्ड du by dx du by dv मिळून जाईल. du by dx is x cos x plus sin x upon sec square x. dv by dx is sec square which is our required answer. This is du by dv, derivative of first function u with respect to second function v. It is x cos x plus sin x upon sec square. So first example. Second example. Second example is to differentiate first function sin inverse of 2x upon 1 plus x square with respect to second function cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. पुन्हा इथे u आणि v दोन व्हेरिएबल सपोज करायचे आहेत फर्स्ट आणि सेकंड फंक्शन साठी. सो लेट u इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन अँड v इज इक्वल टू सेकंड फंक्शन. तर आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करतोय. आता इथं आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. जर 1 प्लस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर असेल आणि 2x न्यूमरेटर असेल तर आपला फॉर्म्युला लक्षात आहे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin 2 थीटा. त्याचप्रमाणे 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर साठी आपला फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा. हे दोन फॉर्म्युले आपण इथं यूज करायचे. त्यासाठी x ला सबस्टिट्यूशन द्यायचे. x इज इक्वल टू tan थीटा. u आणि v साठी जर सेम सबस्टिट्यूशन असेल तर आपण थीटा ॲज अ पॅरामीटर यूज करू शकतो. म्हणजे du by dv
फायनली फाइंड आउट करण्यासाठी डिफरन्शिएटिंग यू अँड व्ही विथ रिस्पेक्ट टू थीटा घेऊ शकतो. सेम जर सपोजिशन असेल यू आणि व्ही साठी सेम सबस्टिट्यूशन असेल तर सो पुट x इज इक्वल टू टॅन थीटा. कारण दोन्हीकडे आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो यू इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सो यू इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन 2 थीटा. हा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटासाठी. So sin inverse and sin cancels, u is equal to 2 theta, and when we differentiate with respect to theta, we get du by d theta is equal to 2. Theta चा derivative 1, 2 as it is. त्याचप्रमाणे v काय आहे बघा, v is equal to cos inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. म्हणजेच काय, cos inverse of हा फॉर्म्युला कशाचा आहे, cos 2 theta. cos inverse आणि cos कॅन्सल होईल, v is equal to 2 theta. Differentiate with respect to theta, we get dv by d theta is equal to 2 theta चा डेरिव्हेटिव्ह 2, theta चा डेरिव्हेटिव्ह 1 is to 2 as it is. Now du by dv is equal to du by d theta upon dv by d theta. du by d theta is 2, dv by d theta is 2. So our answer is 1. So second example मध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथडचा वापर केला. जर u आणि v साठी सेम सबस्टिट्यूशन असेल तर आपण डायरेक्टली थीटा ॲज पॅरामीटर घेऊ शकतो. जर डिफरंट सबस्टिट्यूशन असेल तर रिसबस्टिट्यूट करावं लागेल. इथे जर डिफरंट सबस्टिट्यूशन दोन्हीकडे असतात तर आपण थीटाला रिसबस्टिट्यूट केला असता बाय टॅन इनवर्स एक्स. तर जो थीटा आहे त्या टॅन इनवर्स एक्सने रिप्लेस केला असता आणि मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला असता. ते दोन्हीकडे सेम सबस्टिट्यूशन आहे त्याच्यामुळे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा केला आणि मग du बाय डी थीटा, dv बाय डी थीटा ॲज du बाय dv आपल्याला घेता. ओके. नाउ थर्ड एक्झाम्पल. Third example is differentiate. Third example, differentiate cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square with respect to. Third example is tan inverse of x upon under root of 1 minus x square with respect to sec inverse of 1 upon 2x square minus 1. This is our third example. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला tan inverse मध्ये x upon under root 1 minus x square दिसते आणि सेक इनवर्स मध्ये 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1 आहे. आपण प्रॉपर सबस्टिट्यूशन दिला तर हा फॉर्म्युलेट होऊ शकतो हा फंक्शन. मग आपण x ला प्रॉपर सबस्टिट्यूशन द्यायचं. आपल्याला सबस्टिट्यूशन माहिती आहे. जर 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर पुट x इज इक्वल टू आयदर साइन थीटा और कॉस थीटा. त्याचप्रमाणे 2x स्क्वेअर मायनस 1, 2x स्क्वेअर मायनस 1 साठी सुद्धा आपल्याला प्रॉपर सबस्टिट्यूशन माहिती आहे. कॉस 2 थीटा इज 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. तर आपण इथं x ला cos थीटा देऊ शकतो आणि इथं x ला sin थीटा किंवा दोन्हीकडे आपण cos थीटा पुटअप केला तरी चालेल. तर फर्स्ट ऑफ ऑल लेट u इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन अँड v इज इक्वल टू सेकंड फंक्शन. तर इथं आपण सेकचं कन्वर्जन कॉसमध्ये सुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण कॉसमध्ये करून घेतला तर कॉस इनवर्स काय येईल, 2x स्क्वेअर मायनस 1. आता इथं एक्सचं प्रॉपर सबस्टिट्यूशन काय असेल, x इज इक्वल टू कॉस थीटा जेणेकरून 2x स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 इज कॉस 2 थीटा. इथे आपला कॉस 2 थीटा पुटअप करता येईल. सो फॉर these two values put x is equal to cos theta. So u is equal to tan inverse of cos theta upon
tan inverse of cos theta upon under root 1 minus cos square is sin square theta. And square root cancel. Under root sin square theta is sin theta. So u is equal to tan inverse of cos theta upon sin theta, which is equal to tan inverse of cos upon sin is cot theta. या कॉटचं कन्वर्जन आपण tan मध्ये करू शकतो. इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan ऑफ pi by 2 minus theta. Now tan inverse and tan cancels and we get u is equal to pi by 2 minus theta. आपण u आणि v साठी सेम सबस्टिट्यूशन देणार आहोत. x is equal to cos theta. त्याच्यामुळे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करणार आहोत. जर आपण वेगवेगळे सबस्टिट्यूशन दिले असते तर थीटा इन टर्म्स ऑफ x आपण घेतला असता. थीटा इज इक्वल टू cos इनवर्स x इथे रिप्लेस केला असता आणि मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केला असता. इथं दोन्हीकडे सेम सबस्टिट्यूशन आहे. x इज इक्वल टू cos थीटा. त्यामुळे मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा डायरेक्टली करणार आहे. डिफरन्शिएटिंग with respect to theta, we get du by d theta is equal to derivative of pi by 2. Pi by 2 is a constant, derivative is 0, and minus theta derivative is minus 1. त्याचप्रमाणे आपण v ला सोडूया. Put x is equal to cos theta over here. We get cos inverse of 2 cos square theta minus 1. दिस b काय मिळेल बघा 2 cos square theta minus 1. हा फॉर्म्युला कशाचा आहे cos 2 theta चा. सो v is equal to cos inverse of cos 2 theta. तर cos inverse आणि cos कॅन्सल. v is equal to काय मिळेल 2 theta. डिफरन्शिएट with respect to theta. We get dv by d theta is equal to 2. Theta चा डेरिवेटिव 1, 2 as it is. Now we have du by dv is equal to du by d theta upon dv by d theta. Du by d theta is minus 1 and dv by d theta is 2. So minus 1 by 2. So du by dv is equal to minus 1 half. This is our required differentiation. Okay, so to differentiate first function with respect to second, we will consider u and v. U is first function and v is the second function, and then substitute x by proper substitution. इथे proper substitution आपला cos theta होता. दोन्हीकडे आपण cos theta सपोज केला कारण आपल्याला फॉर्म्युलेट करता आलं. इथे cos theta upon under root of 1 minus cos square theta. 1 minus cos square is sin square theta and square root cancel, it is sin theta. Cos upon sin is cot. Tan inverse मध्ये cot आहे. या cot चं कन्वर्जन आपण tan मध्ये करून घेतलं. tan of pi by 2 minus theta. त्यानंतर pi by 2 minus theta as a differentiation minus 1 आलं. त्याचप्रमाणे आपण v सोडवला. x is equal to cos theta. So इथं cos 2 कडे आपल्याला फॉर्म्युला मिळाला. So cos inverse cos cancels, it is 2 theta. Differentiate केला. differentiation dv by d theta is equal to 2 मिळाला. Hence du by dv is equal to minus 1 by 2. Now next example. Next example is fourth one. Fourth example. Differentiate cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square with respect to tan inverse x. पुन्हा फर्स्ट फंक्शनला आपण u सपोज करूया आणि सेकंड फंक्शनला v सपोज करूया. सो लेट u बी द फर्स्ट फंक्शन, v बी द सेकंड फंक्शन. आता फर्स्ट फंक्शन मध्ये बघा इथे आपल्याला पुन्हा सबस्टिट्यूशन द्यावं लागेल. प्रॉपर सबस्टिट्यूशन दिला तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल 1 minus x square 1 plus x square असेल तर आपण x is equal to tan theta रिप्लेस केला तर cos inverse मध्ये cos 2 theta चा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. v साठी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. tan inverse x आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तिथे घेतलं तरी चालेल.
So for u, put x is equal to tan theta. So u is equal to cos inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. आपण x ला tan theta फक्त u साठी सपोज केले, त्याच्यामुळे इथे रिप्लेसमेंट करावी लागेल थीटा बाय tan inverse x. So that implies theta is equal to tan inverse of x. फक्त u साठी आपण सबस्टिट्यूशन दिले, त्याच्यामुळे सबस्टिट्यूट करायचे थीटाला आणि मग डिफरन्शिएट करायचे. So u is equal to cos inverse of, this is formula for cos 2 theta. Now cos inverse and cos cancels, u is equal to 2 theta. Now resubstituting theta by tan inverse x, and then we can differentiate u with respect to x. So u is equal to 2 tan inverse x. Now differentiating with respect to x, we get du by dx is equal to 2 into tan inverse x, derivative 1 upon 1 plus x square. So du by dx is लिखता है 2 upon 1 plus x square. Now v is tan inverse x. Since v is tan inverse of x, so differentiate v with respect to x. Differentiating with respect to x, we get dv by dx is equal to derivative of tan inverse x 1 upon 1 plus x square. So 1 upon 1 plus x square. Now we have to find du by dv over here. So we have du by dv is equal to du by dx upon dv by dx. Du by dx की value 2 upon 1 plus x square. 2 upon 1 plus x square upon dv by dx 1 upon 1 plus x square. 1 plus x square will cancel the denominator, so we get the answer as 2. Du by dv is equal to, this is our required answer. We are going to solve the fifth example of question number 4. Question number 4 मतलब fifth example आहे. Differentiate 3 raised to x with respect to log 3 to the base x. So we'll consider again, let u be the first function and v be the second function. u is equal to 3 raised to x, v is equal to log 3 to the base x. तर आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. इकडे डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ u du by dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 raised to x, a raised to x फॉर्मने आपण सोडवायचे. a raised to x डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a. So डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 raised to x, 3 raised to x into log 3. So this is du by dx. Now v साठी आपल्याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करणं गरजेचं आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही, कारण इथे लॉगचा बेस x आहे. बेस e असेल तरच आपण डिफरन्शिएशन घेऊ शकतो. मग इथे चेंज ऑफ बेस लॉगला यूज करते. चेंज ऑफ बेस लॉगला माहिती आहे, लॉग a टू द बेस b इज इक्वल टू लॉग a अपॉन लॉग b विथ एनी सेम बेस c. कोणत्याही सेम बेससाठी आपण चेंज ऑफ बेस कसं आपण करू शकतो. तो इथं आपण यूज केला तर v काय log 3 upon log x. आता log 3 हा कॉन्स्टंट आहे, डिनॉमिनेटरचा log x, त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. सो v इज इक्वल टू log 3 इंटू log x चा पॉवर डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे, तो न्यूमरेटरला गेला की -1 पॉवर log x रेज टू -1. तर आपण आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx is equal to derivative of log x raised to -1. log 3 हा constant आहे, तसंच राहील. log 3 remains as it is. log x raised to -1 चा डेरिव्हेटिव्ह minus of log x raised to -1. इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज केला? डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to n -1. इथं n म्हणजे -1 आहे, सो -1 log x raised to -1 into derivative of log x. x च्या ऐवजी log x आहे, चा डेरिव्हेटिव्ह. त्याचं dv by dx काय आहे? log 3 into minus of
log x raised to minus 1 minus 2. Derivative of log x is 1 by x. So this is minus of log 3 into log x raised to minus 2 upon x. This is our dv by dx. Now we have du by dv is equal to du by dx upon dv by dx. So du by dx is du by dv is equal to du by dx is 3 raised to x log 3 upon dv by dx minus of log 3 log x raised to minus 2 upon x. तो डिनोमिनेटर से x तो न्यूमरेटर ला जाए log 3 तो कैंसिल करता है. सो 3 raised to x into x log x चा पावर निगेटिव्ह आहे -2 तो न्यूमरेटर ला गेला की +2 होईल. सो log x this is our required du by dv. This is our required answer. तर आपण 6th एक्झाम्पल कडे जाऊया. 6th एक्झाम्पल आहे डिफरेंशिएट. 6th एक्झाम्पल डिफरेंशिएट tan inverse of cos x upon 1 plus sin x with respect to sec inverse x. This is sec inverse x. So again let u be the first function and v be the second function. आता इथे आपल्याला पुन्हा du by dv काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला u ला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. त्या अगोदर आपण u मध्ये जो cos x upon 1 plus sin x आहे तिथे सिम्प्लिफिकेशन करायचे. tan इनव्हर्स मध्ये ब्रॅकेट मध्ये tan आपल्याला आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी cos x आणि डिनॉमिनेटर 1 plus sin x ला प्रॉपर सबस्टिट्यूशन द्यायचे. इथे आपण फॉर्म्युला यूज करायचे. आता आपला cos 2x in terms of sin cos माहिती आहे. This is cos square x minus sin square x. Cos square x minus sin square x. So cos x can be written as cos square x by 2 minus sin square x by 2. Similarly 1 plus sin x and 1 plus sin x is 1 plus sin x आपल्याला माहिती आहे तो आहे cos x by 2 plus sin x by 2 bracket square. तर sin x by 2 plus cos x by 2 घेतलं तरी चालेल. पण इथं cos x जो न्यूमरेटर आहे त्याचा पहिला टर्म cos आहे त्याच्यामुळे आपण cos x by 2 plus sin x by 2 bracket square घेऊया. So u is equal to tan inverse of cos x is cos square x by 2 minus sin square x by 2. Denominator 1 plus sin x is cos x by 2 plus sin x by 2 bracket square, which is equal to tan inverse of numerator a square minus b square फॉर्म मध्ये आहे. सो a minus b a plus b आपण स्प्लिट करूया. cos x by 2 plus sin x by 2 in first bracket, second bracket cos x by 2 minus sin x by 2. a square minus b square चा फॉर्म्युला आपण इथे यूज केला a plus b a minus b. डिनॉमिनेटर cos x by 2 plus sin x by 2 bracket square आहे. So one times bracket cancels. So we get tan inverse of cos x by 2 minus sin x by 2 upon cos x by 2 plus sin x by 2. आता इथं tan inverse मध्ये आपल्याला tan आणायचं त्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण cos x by 2 ने डिवाइड करूया. So dividing numerator and denominator, dividing numerator and denominator by cos x by 2. cos x by 2 ने आपण का डिवाइड करायचं? इथे बघा cos x by 2 upon cos x by 2 1 minus sin upon cos tan 1 minus tan x by 2. Denominator 1 plus tan x by 2. इथे आपल्याला
या 1च्या ऐवजी tan π/4 रिप्लेस करता येईल, कारण tan π/4 ची व्हॅल्यू ही 1 आहे. सो 1 मायनस 1च्या ऐवजी tan π/4 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस tan π/4 tan x/2 म्हणजेच आपला tan ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला तिथे आपल्याला मिळेल. त्यामुळे आपण cos x/2 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करतोय. सो u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस tan x/2. आता हा जो 1 आहे तिथे आपण tan π/4 रिप्लेस करू शकतो, कारण tan π/4 1 आहे. सो 1 च्या ऐवजी tan π/4 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस tan π/4 into tan x/2. This tan inverse of हा फॉर्म्युला tan π/4 मायनस x/2 चा आहे, आपल्याला माहिती आहे. तर tan इनवर्स आणि tan कॅन्सल होईल आणि आपल्याला u इज इक्वल टू काय मिळेल π/4 मायनस x/2. Now this is simplified form of u, so we can differentiate u with respect to x. So differentiating with respect to x, we get du by dx is equal to π/4 derivative 0 minus x/2 चा derivative minus 1/2 x चा derivative 1 येतो. त्याच्यामुळे du by dx काय आहे -1 हा आपल्याला du by dx. आता आपल्याला v दिलाय sec inverse x, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल. नाउ given v is, since v is equal to sec inverse x, so differentiate with respect to x, v ला डेरिव्हेटिव्ह घेऊया. dv by dx is equal to sec inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x into under root x square minus 1. Now we can use the derivative for parametric form. Now du by dv is equal to du by dx upon dv by dx. So using du by dx, this is -1/2 upon dv by dx 1 upon x into under root x square minus 1. So du by dv is finally, हा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जाईल. सो x under root x square minus 1 upon हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर 2 तो डिनॉमिनेटरला असेल. सो मायनस ऑफ x under root x square minus 1 by 2. This is our required differentiation du by dv. So this is our 6th example. Now we are going to solve the 7th example. 7th example is given differentiate x raised to x with respect to x raised to sin x. So let u is equal to x raised to x and v is equal to x raised to sin x. Now differentiating u and v with respect to x. आता इथे u जो आहे x raised to x दिलाय, तिथे आपल्याला जर फॉर्म्युला पाठ असेल x raised to x चा डेरिव्हेटिव्ह, तो आपण डायरेक्टली लिहायचं आहे x raised to x in bracket 1 plus log x. जर आपल्याला फॉर्म्युला पाठ नसेल तर दोन्हीकडे log अप्लाय करावे लागेल आणि मग x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल. ज्यांना डेरिव्हेटिव्ह येतो त्याने डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल. इथे u आणि v दोन्हीसाठी आपल्याला log अप्लाय करावे लागेल. इथे फॉर्म्युला येत असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, नाहीतर log घ्यायचे. सो टेकिंग log on both sides. So log u is equal to log x raised to x, which is equal to x into log x. Now differentiate with respect to x. Log u चा derivative 1 by u du by dx is equal to x as it is, derivative of log x 1 by x plus log x as it is, derivative of x is 1. So x cancels. du by dx is equal to u into 1 plus log x. u ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करूया x raised to x in bracket 1 plus log x. हा आपला du by dx आहे. ज्यांना
फॉर्म्युला पार्ट आहे त्याने डायरेक्टली du/dx घ्यायचं x raised to x in bracket 1 plus log x. फॉर्म्युला पार्ट नसेल तर आपण दोन्हीकडे log अप्लाय करून du/dx ची व्हॅल्यू काढू शकतो. आता आपण v सिम्प्लिफाय करूया. Since v is x raised to sin x, taking log on both sides, we get log v is equal to log of x raised to sin x. Power somewhere in sin x into log x. Now differentiate with respect to x. इथे product rule आपल्याला यूज करता येईल. पुन्हा differentiating with respect to x. Log v चा derivative 1 by v dv by dx is equal to sin x as it is derivative of log x 1 upon x plus log x as it is derivative of sin x is cos x. So dv by dx is equal to v upon RHS ला घेऊया v into इथे आपल्याला x डिनॉमिनेटर दिसतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून घेऊया sin x plus x cos x log x होल डिवाइड बाय x. v ची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे आणि dv by dx आपल्याला मिळेल v काय आहे x raised to sin x ब्रॅकेट sin x plus x cos x log x upon x. This is our dv by dx. Now we have du by dv is equal to du by dx upon dv by dx. So du by dx is x raised to x bracket 1 plus log x upon dv by dx is x raised to sin x into sin x plus x cos x log x upon x. This is our du by dv. हा करताना आपण पुन्हा x जो बेस दिसतो इथं x बेस आपण एकत्र करू शकतो. तर x चा पॉवर इथे x आहे, x चा पॉवर इथे sin x आहे. sin x न्यूमरेटरला गेला की मायनस sin x पॉवर होईल आणि इथे x चा पॉवर 1 आहे तो ॲज इट इज न्यूमरेटरला जाईल. म्हणजे ओव्हरऑल आपण x चा पॉवर काय लिहू शकतो बघा x रेज टू x. हा sin x निगेटिव्ह आहे न्यूमरेटरमध्ये सो मायनस sin x आणि हा x चा पॉवर 1 आहे सो प्लस 1. This is power of x. X raised to x minus sin x plus 1. And in bracket 1 plus log x upon see sin x plus x cos x log x, which is our required du by dv. This is our required answer. So now the last example, 8th example we are going to solve is differentiate first function u. आपण suppose करूया 8th example, let u is equal to first function tan inverse of under 1 plus x square minus 1 upon x and v with the second function v is equal to tan inverse of 2x under 1 minus x square upon 1 minus 2x square. This is our v. Now we have to differentiate u and v with respect to x. तिथे जर आपण tan इनवर्स मध्ये tan आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा ब्रॅकेट ऑब्झर्व करायचा आहे जो रूट आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि आपल्याला सबस्टिट्यूशन माहिती आहे जर 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर x ला सबस्टिट्यूट करायचं आहे बाय tan थीटा जेणेकरून 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आपण यूज करतो. त्याचप्रमाणे इथं आपल्याला ब्रॅकेट दिसतोय 1 मायनस एक्स स्क्वेअर त्याच्यामुळे आपल्याला x ला साइन थीटा किंवा कॉस थीटा रिप्लेस करायचं. त्यासाठी आपण जो डिनॉमिनेटर आहे तोही ऑब्झर्व करायचा आहे. इथे जो डिनॉमिनेटर आहे 1 मायनस 2x स्क्वेअर तर एक्सच्या ऐवजी आपण साइन थीटा रिप्लेस केला तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आपला फॉर्म यूज करता येईल.
solving v and u here. So put for u 1 plus x square is equal to x is equal to, put x is equal to tan theta. When we put x is equal to tan theta, we have to replace theta as tan inverse x. कारण आपण u आणि v ला वेगवेगळे सबस्टिट्यूशन देतोय, त्याच्यामुळे रिसब्स्टिट्यूट दॅट थीटा और रिसब्स्टिट्यूट हियर जर आपण x is equal to sin अल्फा सपोज केला तर त्या अल्फाला आपल्याला रिसब्स्टिट्यूट करून मग डिफरन्शिएशन घ्यावं लागतं. तर इथं थीटाची व्हॅल्यू काढून घ्यायची tan इनवर्स x, ती रिप्लेस करून आणि मग डिफरन्शिएशन आपल्याला घ्यावं लागतं. सो u is equal to tan inverse of under root 1 plus tan square theta minus 1 upon x is tan theta. काय tan inverse of 1 plus tan square theta is sec square theta minus 1 upon tan theta. इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. tan inverse of sec theta minus 1 upon tan theta. तर sec आणि tan चं कन्वर्जन sin cos मध्ये करून घ्यायचे. sec is 1 upon cos and tan is sin upon cos. So is equal to tan inverse of 1 upon cos theta minus 1 upon sin theta upon cos theta. So is equal to tan inverse of 1 minus cos theta whole divided by cos theta upon sin theta upon cos theta. जो कॉमन डिनोमिनेटर आहे cos theta तो कॅन्सल होईल आणि आपल्याला u is equal to मिळेल. u is equal to tan inverse of न्यूमरेटर 1 minus cos theta आणि डिनोमिनेटर sin theta. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 minus cos theta is 2 sin square theta by 2. So using this formula here, so u is equal to tan inverse of 2 sin square theta by 2 upon sin theta. तिथे आपण फॉर्म्युला यूज करतो. sin theta is 2 sin theta by 2 into cos theta by 2. तर इथं 2 आणि sin theta by 2 कॅन्सल होईल. आपल्याला sin upon cos म्हणजे tan theta by 2 मिळेल. सो tan inverse of tan theta by 2. tan inverse आणि tan कॅन्सल होईल. सो u is equal to theta by 2. तर थीटाला रिप्लेस करायचं आहे आणि मग डिफरन्शिएशन घ्यायचं. जर u आणि v मध्ये सेम सबस्टिट्यूशन असेल तर आपल्याला डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएट करता येईल. पण u आणि v साठी वेगवेगळे सबस्टिट्यूशन असतील तर आपल्याला इथं करस्पॉन्डिंग व्हेरिएबल रिसब्स्टिट्यूट करावे लागतात. इथं थीटा म्हणजेच काय आहे tan इनवर्स x. थीटा इज tan इनवर्स x अपॉन 2 as it is. Now differentiate with respect to x. So we get du by dx is equal to 1 by 2 as it is. Derivative of tan inverse x 1 upon 1 plus x square. So this is our du by dx is 1 upon 2 into 1 plus x square. आता आपल्याला v सोडवायचं आहे. Now since v is equal to tan inverse 2x into under root 1 minus x square upon 1 minus 2x square. Now we'll replace x by sin alpha. इथं थीटा आपण यूज केलं त्यामुळे sin थीटा न घेता व्हेरिएबल चेंज करायचं. So let x is equal to, let it be sin alpha, implies alpha is equal to sin inverse of x. So v is equal to tan inverse of 2 sin alpha into under root of 1 minus sin square alpha upon 1 minus 2 sin square alpha. तर इथं 1 minus sin square alpha म्हणजे cos square alpha आपल्याला माहिती आहे. So 2 sin alpha into under root of cos square alpha upon 1 minus 2 sin square alpha. 1 minus 2 sin square alpha is formula for cos 2 alpha. Now is equal to
tan inverse of 2 sin alpha into root and square cancels. This is cos alpha upon cos 2 alpha. Now 2 sin alpha cos alpha. This is formula for sin 2 alpha. So V is equal to tan inverse of sin 2 alpha upon cos 2 alpha. Now sin upon cos will give tan. So V is equal to tan inverse of tan 2 alpha. आता इथं tan inverse आणि tan दोन्ही cancel होतील. So V is equal to 2 alpha. Now we have to replace alpha by sin inverse x and then differentiate with respect to x. So V is equal to 2 sin inverse x. Now differentiating V with respect to x to get dV by dx, we get differentiating V with respect to x, we get dV by dx is equal to 2 into sin inverse x, derivative will be 1 upon under root of 1 minus x square. So finally, our final answer is this is 2 upon under root, dV by dx is 2 upon under root of 1 minus x square. Now we have the final answer, dV by du by dV is equal to du by dx is, here we can write du by dx upon dV by dx, where du by dx is 1 upon 2 into 1 plus x square, 1 upon 2 into 1 plus x square. This is du by dx upon dV by dx आपण इथे काढणार dV by dx 2 upon under root of 1 minus x square. तर इथे आपण फायनल आन्सर लिहूया du by dv is equal to, हा जो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर मध्ये जाईल अंडर रूट 1 minus x square upon न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला आहे 2 into 2 4 1 plus x square. So this is our final answer. Now आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1.5 ला सुरुवात करूया, which is higher order derivative.